मित्र हो, आपल्या देशावर एक मोठं संकट येत असल्याचे संकेत देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 2 दिवसात 2 वेळा जनतेला काटकसरीचं आवाहन केलं. देशामध्ये आर्थिक आणीबाणी येणार असल्याची ही चाहूल आहे आणि भारतासाठी हे अत्यंत धोकादायक असून जनतेच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे. इंधन वाचविण्यापासून सोन्याची खरेदी न करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन केलेलं आहे. राष्ट्रीय हितासाठी हा संदेश महत्वाचा असला तरी जनतेतून मात्र विरोधी प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. देशात एवढी महागाई करून ठेवलेली आहे आधीच की पंतप्रधानांनी जरी सोनं खरेदी करण्याचं आवाहन केलं तरी सुद्धा सामान्य जनता सोन्याची खरेदी नाही करू शकत. इंधन एवढं महाग करून ठेवलं आहे की आवश्यक गरजेच्या पलीकडे जाऊन इंधनाची खरेदी करणं ही सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर आधीच गेलेलं आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता येऊ लागल्या आहेत. परदेश दौरे करू नका असंही पंतप्रधान म्हणतात, पण इथं आयुष्यात एकदाही कधीही विमानतळ न पाहिलेल्या लोकांची संख्या भारतामध्ये जास्त आहे. सोशल मीडियावर तर हेच का तुमचे अच्छे दिन असे प्रश्नही विचारले जाऊ लागले आहेत. आणि मग काँग्रेस पक्षानं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्मावर बोट ठेवलेलं आहे. पंतप्रधानांनी दिलेला इंधन बचतीचा संदेश राष्ट्रीय हितासाठी महत्वाचा असला तरी त्याची सुरुवात सत्तेच्या सर्वोच्च स्तरावरून होणं आवश्यक आहे. जनतेला इंधन बचतीचा सल्ला देण्याआधी पंतप्रधानांनी स्वतःच्या आणि त्यांच्या मंत्र्यांच्या ताब्यातील वाहनांची संख्या कमी करून आदर्श घालून द्यावा अशा शब्दामध्ये काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाच्या दुखत्या नसेवर बोट ठेवलं आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं आणि या सगळ्या गोष्टींची सुरुवात अगदी स्वतःपासून करावी अशी विनंती केलेली आहे. जर देशाला खरोखरच आर्थिक संकटातून वाचवायचं असेल आणि परकीय चलनाची बचत करायची असेल तर सत्तेत असलेल्यांनी प्रथम स्वतःवर बंधनं घालायला हवीत. जेव्हा नेतृत्व स्वतः कृतीतून आदर्श निर्माण करतं तेव्हाच जनता त्यांचं अनुकरण करण्यास प्रेरित होते. त्यामुळं हा निर्णय सर्वप्रथम स्वतःला आणि आपल्या मंत्रिमंडळाला लागू करून देशासमोर एक आदर्श वस्तुपाठ सादर करावा. कोणत्याही उपक्रमाची यशस्वी अंमलबजावणी ही नेतृत्वाच्या आचरणातून सिद्ध व्हायला हवी. आणि जर सुरक्षा विषयक कारणामुळे मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं कमी करणं शक्य नसेल तर मग सर्वसामान्य जनतेकडून अशा प्रकारच्या अपेक्षा बाळगणं अयोग्य आहे. नाना पटोले यांची ही विनंती म्हणजे भाजपाची दुखती नस दाबण्याचा प्रकार आहे. बघा ना काही कारण काढून अनेक मंत्री सतत परदेश दौऱ्यावर असतात सरकारी खर्चानं. रस्त्यावरून यांचा ताफा जरी निघाला तर अनेक रिकामी वाहनं इंधन जाळत धावत सुटलेली असतात आणि हा खर्च सुद्धा जनतेच्या खिशातून केलेला असतो. जनतेला जशी काटकसर करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे तशी काटकसर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे मंत्री यांनीही करणं अपेक्षित आहे. या काटकसरीची सुरुवात पंतप्रधान स्वतःपासून करतील काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.